साहजिकच भारतीय संघाने दमदार कामगिरी करत फायनल गाठली आहे। फायनल करता भारतीय संघाला शुभेच्छा देऊया आणि अन्य बातम्यांकडे वळूया। ई चलन प्रणाली विरोधात वाहतूकदार संघटनेकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येत होतं। सरकारने दंड वसुलीतून नियमबाह्य लूट सुरू असल्याचा आरोप वाहतूकदारांकडून करण्यात येत होता। दरम्यान संपासंदर्भात वाहतूक संघटनेची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर वाहतूकदारांनी संप तुर्तास स्थगित करून एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं। सरनाईक यांनी वाहतूक संघटनांना असं लेखी आश्वासन दिलं। मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाहतूक संघटनांनी तुर्तास संप स्थगित केलाय। काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली। चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे आरटीओ डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील अशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा। आज आजाद मैदान में जो हमारा आंदोलन था उसमें हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी एक वीडियो मैसेज में उन्होंने संदेश दिया और अपील की कि हमें ये हमारा आंदोलन को स्थगित किया जाए। उसके बाद हमारे जो परिवहन मंत्री हैं प्रताप सरनाईक जी का लिखित रूप पर हमें आश्वासन प्राप्त हुआ। इसकी चर्चा हमें कोर कमेटी ने की और ये बताते हुए हमें खुशी है कि ये आंदोलन अभी स्थगित हो चुका है और हम सभी मेंबरों का धन्यवाद करते हैं। मुंबईतल्या वाढत्या वायू प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने अनेकदा सरकारवर ताशेरे ओढले। अशातच आज वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने वेगळं